श्री स्वामी समर्थ। आज शुक्रवार 15 डिसेंबर 2023, मार्गशीर्ष शुक्ल तृतीया। चंद्राचं भ्रमण दुपारी 1:44 पर्यंत धनु राशीच्या पूर्वाषाढा नक्षत्रामध्ये आहे। दैनिक राशीफल पाहण्यासाठी माझं योगेश मुळे हे YouTube चॅनल तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। बघूयात 12 राशींचं राशी भविष्य। मेष राशीच्या व्यक्तींना आज पूर्वाषाढा नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण हे गतिमान ग्रहमानाचा लाभ देणार आहे। तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये आज तुम्हाला अधिकार प्राप्त होईल। प्रतिष्ठेचे आणि मान सन्मानाचे आज योग संभवतात। कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ होईल। आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीने ग्रहमान अनुकूलता दर्शवणार आहे। वृषभ राशीच्या व्यक्तींनी आज महत्त्वाचे निर्णय दुपारी 1:44 नंतर घ्यावेत। शेअर्समध्ये किंवा जमीन जुमल्यामध्ये, स्थावर मालमत्तेमध्ये ज्या मंडळींची गुंतवणूक असते अशांनी आज महत्त्वाचे निर्णय दुपारनंतर घ्यावेत। आज चंद्राचं भ्रमण पूर्वाषाढा नक्षत्रामध्ये आहे। एखादी फसवी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आज संयमाने निर्णय घेणं आवश्यक आहे। आज महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी सहकाऱ्यांचे किंवा तुमच्या वरिष्ठांची मदत घेणं आवश्यक आहे। मिथुन राशीच्या व्यक्तींनी आज सावधपणे निर्णय घ्यावेत। चंद्राचं पूर्वाषाढा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे। महत्त्वाचे निर्णय दुपारी 1:44 पूर्वी घ्यावेत। त्यानंतरचा कालखंड हा विरोधकांच्या कारवाया वाढण्याचा आहे। आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीने ग्रहमान संमिश्र लाभ देणार आहे। पूर्वाषाढा नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये मोठी दगदग देईल। नोकरदार मंडळींना आज प्रवासामध्ये दगदग किंवा त्रास होण्याची शक्यता आहे। संसर्गजन्य आणि पचनाचे विकार वाढण्याची आज शक्यता आहे। सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आज संमिश्र लाभाचं ग्रहमान आहे। चंद्राचं पूर्वाषाढा नक्षत्रामधील दुपारी 1:44 पर्यंतचं भ्रमण हे तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचं दाट संकेत देणार आहे। त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे। कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते, परंतु परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय महत्त्वाचे निर्णय किंवा महत्त्वाचे डील तुम्ही करू नये। आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीने ग्रहमान संमिश्र लाभ देणार आहे। कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आज महत्त्वपूर्ण निर्णयांचं ग्रहमान आहे। नवीन योजना राबवत असताना तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल। आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीने ग्रहमान अनुकूलता दर्शवतं। दुपारी 1:44 पर्यंत पूर्वाषाढा नक्षत्रामध्ये होणारं चंद्राचं भ्रमण हे तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये मोठी उंची गाठून देणारं ठरेल। धार्मिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग राहील। तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वाषाढा नक्षत्रामधील भ्रमण हे कार्यक्षेत्रामध्ये तुमच्या विरोधकांचा त्रास वाढवणार आहे। कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने ग्रहमान अनुकूल आहे। काही महत्त्वाचे निर्णय जर तुम्हाला आज घ्यायचे असतील तर दुपारी 1:44 नंतर घ्यावेत। गृह सौख्याच्या दृष्टीने ग्रहमान अनुकूलता दर्शवतं। वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी आज परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत। आज तुम्हाला संमिश्र लाभाचं ग्रहमान आहे। विरोधकांच्या कारवाया आज वाढण्याची शक्यता आहे। व्यवसायामध्ये स्पर्धकांचा त्रास वाढेल। धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वाषाढा नक्षत्रामधील भ्रमण हे गतिमान ग्रहमानाचा तुम्हाला लाभ मिळवून देणार आहे। पूर्वाषाढा नक्षत्रामध्ये असलेलं चंद्राचं भ्रमण, त्यानंतर होणारं चंद्राचं राश्यांतर हे अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय तुम्हाला घेण्यासाठी प्रवृत्त करणार आहे। नवीन घर विकत घेणं, नवीन वाहन विकत घेणं, शेअर्समध्ये किंवा जमिनीमध्ये एखादी मोठी गुंतवणूक करणं, या सर्व कामांसाठी आजचं ग्रहमान तुम्हाला अनुकूलता दर्शवणार आहे। मकर राशीच्या व्यक्तींनी आज सावध राहावं। परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत। दुपारी 1:44 नंतर मकर राशीमध्ये चंद्राचं राश्यांतर जरी होत असलं तरी देखील आज ग्रहांची अनुकूलता म्हणावी तेवढी तुमच्या बाजूने दिसत नाही। त्यामुळे आज सावधपणे निर्णय घेणं आवश्यक आहे। कुंभ राशीच्या व्यक्तींना आज महत्त्वपूर्ण निर्णयांचा पाठपुरावा करता येईल, परंतु आज परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय निर्णय घेऊ नयेत। कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते। आज तुमचा दगदगीचा दिवस जाईल। कदाचित एखादा मोठा प्रवास तुम्हाला घडण्याची शक्यता आहे। मीन राशीच्या व्यक्तींसाठी आज चंद्राचं पूर्वाषाढा नक्षत्रामधील भ्रमण हे भाग्यकारक आहे। महत्त्वाचे निर्णय आज तुमचे योग्य ठरणारे आहेत। शेअर्समध्ये ज्या मंडळींची गुंतवणूक आहे त्यांचे अंदाज आज योग्य ठरू शकतील। आजचा दिवस हा व्यापारी वर्गासाठी अनुकूलता प्रदान करणार आहे। नोकरदार मंडळींना मात्र आज वरिष्ठांची मर्जी सांभाळण्यामध्ये दिवस जाईल।